गाइस तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारचे महाराजांनी जी हत्यारांचा वापर केला होता ती सगळे हत्यार आहेत। तलवार फुल फॉर्मल साठी खूप छान आहे आणि हँडमेड। काकी पीठ आहेत ना सगळे घरगुती। तर इथे बघू शकता बाजरीचं पीठ आहे। प्राइस तर बघू शकता 200 रुपयाला तुम्हाला इथे मुखवटे मिळून जातील। तर बघू शकता खूप छान असं केलं। याची काय प्राइस आहे? 500। ओके हे कस्टमाइज करून तुम्हाला मिळेल आणि पॅटर्न बघा। इथे ब्रॉच वगैरे तुम्हाला बघायला मिळतील। जे तर हे लाईटवाले बघताय ते 950ला तुम्हाला मिळून जाणार आहेत आणि जे विदाऊट लाईट आहेत ते 550ला आहेत। चवीला फार चांगले अस्सल मालवणी कोकणी तर आंबा वडी सुद्धा आहे। वडापीठ वडे फुगतात ना एकदम टम्म होतात। कोकणातून आले तिथे लाकडी खेळणे घेऊन आणि सावंतवाडी लाकडी खेळण्यासाठी फेमस आहे। ओके आणि फणसाची बर्फी तरी फणसाची बर्फी अजून फणस लागलेत नाही तरी फणसाची बर्फी खायला मिळते। एक नंबर टेस्ट आहे। हा कोणता फ्लेवर आहे? तर हा हापूस आंब्याचा मावा आहे। इथे प्रत्येक माणसाचं खरं लिहिलेलं आहे चाय इज लाईफ। तर बघा आता बघूया काय आहे तिथे। तर चला 300 350 मटन तसंच त्यांच्यासुद्धा प्राईस आहेत आणि हे तर काम चालूच आहे। आता हे काय हलवा आहे की पापलेट? ओके तर हे पापलेट आहे। तर हे कशात फ्राय करतोस? रव्यामध्ये तांदळाचं पीठ। ओके तर हा दादा इथे मस्तपैकी फ्राय करतोय तांदळाच्या पीठ। तर केवढी मोठी आहे बघा ती सुरमई। आणि हे बांगडाची काय प्राइस आहे? 80 रुपये। ओके तर एकदम फ्रेश ना? तर त्याच्यासारखीच फ्रेश आहे मच्छी सुद्धा। हे काय आणि ही पण सुरमई आहे। ओके आपल्याला सगळे चिकनचे प्रकार दिसत आहेत। सगळे चिकन मच्छी हेच आहे ना सगळे। तर इथे अस्सल पुण्याची मिसळ तुम्हाला बघायला मिळते। दादा साखरेतला खरवस गुळातला आणि साखरेतला खरवस वेगवेगळे फ्लेवर तुम्हाला बघायला मिळतात। 50 रुपयापासून। तर चला आता आपले गड किल्ले हक्काने मिळू। तर हे इथे ब्रॉच वगैरे तयार केलेत आणि 50 रुपयापासून स्टार्टिंग रेट आहे। नमस्कार मित्रांनो, मी करण सावंत। आज पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली। तर मित्रांनो आज मी आलोय दादरला आणि माझ्यासोबत आली आहे श्रुती आणि सृष्टी ज्या की माझ्या क्लासमेट होत्या गावच्या आणि त्यासुद्धा आता मुंबईला शिफ्ट झाल्या, त्या दादरला असतात। तर त्यांना घेऊन मी आलोय दादर महोत्सव बघायला। तर इथे अस्तित्व जत्रा महाराष्ट्राची तर हा इथे महोत्सव लागला आणि 4 दिवस आहे 21, 22, 23 आणि 24। तर आज 23 तारीख आहे आणि उद्या याचा शेवट आहे। तर आज आपण आलोय। तर आता बघूया आतमध्ये जाऊन काय काय मजा मस्ती आपल्याला बघायला मिळते ती। आणि आज इथे लावणी महोत्सव आहे। तर चला आतमध्ये जाऊया आणि बघूया। आणि याचं ठिकाण आहे BMC ग्राउंड, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर वेस्ट। तर आता आपण जाऊया आणि हा समोर गेट आहे। काय हा समोर गेट आहे अस्तित्व आणि मस्तपैकी आपले मावळे सज्ज झालेत आपल्या स्वागतासाठी। तर आता आपण एंट्री करूया। तर चला। तर इथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची अस्त्र आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांची माहिती सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळते। तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारचे महाराजांनी जी हत्यारांचा वापर केला होता ती सगळे हत्यार आहेत। तलवारी, भाला, ढाल अशा वेगवेगळ्या प्रकारचे हत्यार तुम्हाला बघायला मिळतील। त्याची माहिती सुद्धा इथे दिलेली आहे।
कशी? 1100. कोणताही 1100? नाही 1100 पासून स्टार्ट. 1100 पासून स्टार्ट आहे. ओके. आणि त्या ब्राऊन वाल्याची 1500. ओके. तर बघू शकता एकदम फुल फॉर्मलसाठी खूप छान आहे आणि हँडमेड सगळे. तर बघू शकता हँडमेड वस्तू आहे त्या आणि एकदम असं वाटतंय की ओरिजिनल आपण दुकानातून घेतोय. तर सगळे हँडमेड आहेत आणि खूप छान आहेत. ही कोणती चप्पल आहे डॉक्टर? ही पण हँडमेड? ओके. तर ही डॉक्टर चप्पल आहे. तर बघू शकता ही डॉक्टर चप्पल आहे. ओके. कार्ड दाखवा जरा. तर हे कार्ड सुद्धा तुम्हाला इथे मिळून जाईल. काकी पीठ आहेत ना सगळे घरगुती? तर इथे बघू शकता बाजरीचं पीठ आहे. प्राइस कशी यांची? 60 रुपये अर्धा आहे. फक्त 50 रुपये अर्धा आहे. 50 रुपये अर्धा आहे. हे नाचणी के 60 रुपये अर्धा. हे नाचणी गावण पीठ आहे. हे तांदळाचं गावण पीठ आणि हे मालवणी वडे पीठ. वडे पीठ. नंतर हे आंबोळीचं पीठ. हे कोकम आहे, चिंच आहे, हा मालवणी मसाला. नंतर हा मालवणी लोक आमच्याकडे मच्छीला आम्ही हा मसाला वापरतो. ओके. नंतर ही लसूण चटणी आहे, मिरची पावडर आहे, गरम मसाला आहे, हळद चमची, थालीपीठ पाहिजे, ही पुरी पिठी आहे आणि हे गावठी पोहे. गावठी पोहे. केसर. केसर आम्ही 2 वर्षामध्ये हे 8 किलो घेतो. 2 वर्षामध्ये 8. हँडमेड ना सगळं? सगळं घरगुती? लाडू आहे, हे मेथी लाडू आहे. ओके. वर्षभर ऑर्डर चालू असतात. ते कसे आहे? किलो? किलो. ओके. खरवस. तर बघू शकता खरवस कसा आहे? 140 रुपये पाव. ओके. तर 140 रुपये पाव. 140 रुपये पाव. थँक्यू. तर आता आपण तर इथे बघू शकता वेगवेगळ्या तुम्हाला हळदी कुंकवासाठी सुद्धा वस्तू दिसून येतील. तर ताई कशी प्राइस आहे? 30 वाजता चालू होतात सगळे पाठ. ओके. कंट्या सुद्धा आहेत, छोट्या छोट्या मुलांच्या 20 रुपीजला आहेत, 30 रुपीजला मोठ्या कंट्या आहेत आपल्याकडे. आणि हे ह्या अगरबत्ती आहेत ना? अगरबत्ती आहेत, सगळं ऑर्गॅनिक येतात. मग त्यांची प्राइस कशी? 100 ग्राम आहे. कोणतीही 100 रुपये? छोटी वाली 100 रुपये, याच्यामध्ये मोठी साईज येते. ओके. 250 ग्राम 200 रुपीजला आहे. आणि दूधमध्ये कुठलीही दूध घ्या तुम्ही 100 रुपीज आहे. ओके. त्याच्यामध्ये मल्टिपल फ्लेवर्स आहेत दादा. सॅन्डलवूड आहे, कापूर आहे, चंदन आहे, चंदन आहे. आणि ते स्वामींचं 150 रुपयाला आहे. आपण गाडीवर लावू. पूर्ण सेट मग चिपकवायचं आहे की? ओके. डबल टेप. त्याच्यामध्ये हनुमानचं सुद्धा येतं. 120 रुपये. 150 रुपयाला आहे. आणि हे मुखवटे? मुखवटे सगळे 200 पासून स्टार्ट होतात दादा. ओके. 200 पासून कोणताही ना? तर बघू शकता 200 रुपयाला तुम्हाला इथे मुखवटे मिळून जातील. तो एकविरेचा दाखवा ना. एकविरेचा ओके. तर हा 450ला आहे, पूर्ण फायबर आहे त्याच्यामुळे आणि एकविरा आईचा आहे. खूप भारी आहे. हा सेट आहे. कसा आहे हा? 350. हो हा 350ला आहे. पूर्ण वर्क आहे त्याच्यावर बघा. पूर्ण वर्क आहे. 350ला मिळून जाईल तुम्हाला. जे की आता गुरुवार चालू आहे त्याच्यासाठी खूप उपयोगी आहे. आणि त्या मूर्ती कशा आहे? 2500. 3500. 2500. हां 600. ओके. 650. हां 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 3000.
लक्ष्मी 2000 500 ओके थँक्यू. मला इथे पादुका बघायला मिळतील. कशात पादुका? 250 350 4.5 ही वाली. ओके. आणि ते मागचं पण तुमचं आहे? कसं आहे ते? हँडमेड. ओके. कोणताही घेतलं तरी 500. ओके. तर पाठी बघू शकता ते हँडमेड आहे आणि ते 500 रुपयाला तुम्हाला मिळून जाईल. आणि इथे सगळ्या पादुका वगैरे ठेवलेल्या आहे ज्याची की प्राइस तुम्हाला सांगितले. साडी आहे ना ही? ओके. तर ही खणाची साडी आहे आणि ह्याच्यापासून हँडमेड केलं आहे. असं ओपन करून दाखवा. तर बघू शकता खूप छान असं केलं. याची काय प्राइस आहे? 500. ओके. तर हे 500 रुपयाला तुम्हाला. आता आपण आलोय साडीच्या स्टॉलवरती आणि बघू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या दिसत आहेत आणि इथे काहीतरी कारवी लिहिलंय ते विचारूया. साड्यांबद्दल थोडंसं सांगा तुमच्या. कारवी. त्याच्यामध्ये कलर मिळणार? ओके. त्याची काय प्राइस आहे? ओके. स्टार्टिंग 1500 आणि ही हिरकणी आहे ना? पटेडाची. आणि हिरकणी. ओके ओके ओके. स्टार्टिंग रेंज 15. तर गाईज आता आपण आलो इथे ज्वेलरी शॉप दिसतंय आपल्याला आणि तिकडे ब्लाऊज वगैरे दिसतंय. तर आता आपण विचारूया यांची प्राइस कशी आहे ती. ओके. कसं याची प्राइस जरा सांग. हँडमेड आहे ते? हँडमेड आहे. ओके. फॅब्रिक काय प्राइस याची? 300. ओके. सगळे हँडमेड आहे. ते ब्लाऊज जर दाखव ना पर्पल वाला. हे कसं आहे? ओके. हे कस्टमाइज करून तुम्हाला मिळेल. आणि पॅटर्न बघा. पॅटर्न खूप छान वाटतो आणि तिकडे सगळे वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यानंतर ओके. तर हे कार्ड सुद्धा तुम्हाला इथे मिळून जाईल. लालबागला. ओके. तर यांचं शॉप लालबागला तुम्हाला मिळेल आणि हे ॲड्रेस सुद्धा तुम्ही बघून घ्या. ओके. काय बोलता त्याला? प्लेस 3 पीस साडीच आहे. ओके. याची काय प्राइस आहे? कस्टमाइज. ओके 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 ओके. श्रुतीला घ्यायचं आहे. सृष्टी घ्यायचं आहे. तर इथून पुढे आल्यावर आपल्याला आई तुळजाभवानीचं दर्शन होणार आहे. तर हे बघा सगळे पाया पडत आहेत. आपण सुद्धा इथं दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया. लावणीचा प्रोग्राम चालू आहे लाईव्ह. तर तिथे चालू आहे त्याच्यामुळे आवाजाचा थोडा प्रॉब्लेम होईल. सो आता आपण पुढे जाऊया. तुम्हाला वेगवेगळे पान वगैरे बघायला मिळतील. तर बघा चॉकलेट पान, कालकट्टा पान, सगळे पान वगैरे तुम्हाला बघायला मिळतील. आणि हे सुरुवातीला शॉप आहे. तर बघा तुम्ही बघू शकता इथे खूप छान असे राजमुद्रा आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि इथे ब्रॉच वगैरे तुम्हाला बघायला मिळतील जे की आपल्या महाराजांचे आहेत. आता याची आपण प्राइस विचारून घेऊया. त्याच्यानंतर काय 1 मिनिट थोडं. त्याच्यानंतर इथे बघू शकता इथे लाईटवाल्या तुम्हाला फ्रेम मिळून जाणार आहे आणि त्यांची प्राइस आता आपण विचारून घेऊया. काका यांची प्राइस कशी आहे? 550 विदाऊट लाईट. ओके. तर हे लाईटवाले बघताय ते 950ला तुम्हाला मिळून जाणार आहेत आणि जे विदाऊट लाईट आहेत ते 550ला आहेत. आणि ते ब्रॉच छोटे 300. ओके. तर ते छोटे ब्रॉच आहे ते तुम्हाला 300ला मिळून जाणार आहे. तर इथे सगळं राजमुद्रा तुम्हाला बघायला मिळतील. तर आता आपण आलोय पुढे मालवणी मसाल्यांच्या इथे. तर आता बघूया तुमच्या मसाल्यांची थोडी खासियत सांगा. ओके.
चवीला फार चांगले. अस्सल मालवणी कोकणी. तर अस्सल मालवणी कोकणी मसाले होममेड सगळं. तर सगळं होममेड आहे. खाऊन बघा पुन्हा याल. नक्की नक्की नक्की. तर इथे सगळं होममेड बघायला मिळतंय. काजू वगैरे सगळं पोहे वगैरे सगळं घरगुती. कोकम आहे की? ओके ओके. तर हे कोकम आहे. काय प्राइस आहे यांची? 80 रुपये पाव. आणि हे तुम्ही घेतलंय ते हे मसाले भाजका मसाला. त्याची काय प्राइस? पाव किलो 170. 170. ओके. हे तांदूळ कसले आहेत? हे गावचे तांदूळ पेजेला वापरतात. ओके 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 ओके. पेजेला ते सुद्धा होममेड. काय प्राइस आहे याची? 100 रुपये. आणि ती मोठी बॉटल 150 रुपये. हा होममेड आहे ना? त्याच्यानंतर चटणी वगैरे सगळं. लसूण चटणी आहे, तिळकुट आहे, शेंगदाणा चटणी, आंबा पोळी, फणस पोळी आहे, खोबऱ्याचे वडे आहेत, हे चिवडा वगैरे सगळं घरगुती. कशी प्राइस आहे यांची या लाडूंची? 150. तर इकडे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला लाडू सुद्धा बघायला मिळणार आहे. आंबा वडी सुद्धा आहे. वडापीठ. वडे फुगतात ना एकदम टम्म होतात. तर बघू शकता इथे वडापीठ सुद्धा मिळून जाईल. कसं आहे? घरगुती. कसं आहे त्याची प्राइस काय? 80 रुपये अर्धा किलो. ओके. तर घरगुती वडापीठ सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. इथे लोणची सुद्धा दिसत आहेत वेगवेगळ्या प्रकारची. किती प्रकारचे आहे? किती प्रकार आहेत ते? 6-7. तर 8-9 प्रकारची लोणची तुम्हाला एका स्टॉलला मिळून जाणार आहेत. आणि काय प्राइस आहे? वेगवेगळी प्राइस ओके. तर 60-75 ला प्राइस. आज आपण आलो आता येवला पैठणीच्या शॉपला. तर इथे बघू शकता खूप प्रकारच्या पैठणी तुम्हाला बघायला मिळतील. तर आता आपण जाऊन थोडी प्राइस विचारू. आता कशी प्राइस आहे साड्यांची? येवला पैठणी ना? प्रॉपर येवला. ओके ओके. पैठणीचा. तर प्राइस कशी आहे? स्टार्टिंग रेट किती आहे? स्टार्टिंग रेट म्हणजे आम्ही मिनिमम पासून आणले, सेमी पासून आणले. ओके ओके. 800 पासून 1500, 2000, 4000 असं मॅक्सिमम आम्ही साधारणतः 50,000 पर्यंत साडी अवेलेबल. 50,000 पर्यंत आणले. लावणी मंडळाची सादर करायचं काम ही मंडळी करतात. त्यामुळे खूप खूप कौतुक आहे तुमचं बरं का. सगळी खेळणी वगैरे बघायला मिळतात. कशी प्राइस आहे? लाकडी खेळणी सावंतवाडीची. तर बघा कोकणातून आली तिथे लाकडी खेळणी घेऊन. आणि सावंतवाडी लाकडी खेळण्यासाठी फेमस आहे. ओके. तर ते काय आहे तिथे? चमचे वगैरे हँडमेड सगळं हँडमेड. तर हे सगळं नारळापासून बनवलेलं बघू शकता. आणि हो. तर पंखा वगैरे सगळं हँडमेड आहे. ते तोरण पण हँडमेड आहे. ओके. त्यांची प्राइस कशी आहे? 500-600. आणि हे 275. तर हे लसूण आहे, त्याच्यानंतर पेरू आहे, आंबा आहे. इथे किचन वगैरे बघू शकता. आणि बहुतेक सगळं इथे लाकडी आहे. तर हे सगळं लाकडाचं आहे. हे गेम्स वगैरे आहे. तर हे इथे तुम्ही बघू शकता. तर आता आपण आलो आहे इथे लोणचे वगैरे दिसत आहे. तर इथे काय काय आहे? वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये. ओके. तर इथे वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये तुम्हाला चणे बघायला मिळणार आहे. 8 प्रकार आहेत. आणि त्याच्यानंतर इथे लोणची वगैरे बघायला मिळतील. त्याच्यानंतर हे काय? अळूवडी. हळूहळू तयार आहे दादा. तयार अळूवडी तुम्हाला बघायला मिळेल. काय प्राइस आहे त्याची? 100 रुपये फक्त. 100 रुपये. आणि ते लोणच्यांची प्राइस काय? हँडमेड आहे. ते हँडमेड आहे सगळं. हो हो. घरगुती. रत्नागिरी. हो रत्नागिरी. माझ्या गावचं आहे ते सगळं बघा. फणसाची बर्फी. तरी फणसाची बर्फी. अजून फणस लागलेत नाही तरी फणसाची बर्फी खायला मिळते. एक नंबर टेस्ट आहे. हा कोणता फ्लेवर आहे? हा तर हा हापूस आंब्याचा मावा आहे.
तर सगळ्याचा टेस्ट खूप छान लागतात। मे महिना यायच्या आधी मी आंबा पण खाल्लाय आणि फणस पण खाल्लाय, खूप भारी वाटतंय। तर इथे सगळ्या कॅन्डीज आहेत। दादा कशा आहेत कॅन्डी? कॅन्डीज कशा आहेत या? प्राइस कशी? 60 रुपये 100 ग्रॅम। ओके, तर इथे बघू शकता 60 रुपये 100 ग्रॅम वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला कॅन्डीज वगैरे मिळतील। आवळा कॅन्डी, मँगो सगळ्या फ्लेवर आहेत। इथे सगळ्या पितळेच्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि हे शॉप आहे इथे बघू शकता। तर गाइस इथे सगळं हँडमेड आहे सगळं। ओके, तर हे सगळं हँडमेड आहे। काय प्राइस याची? ओके, तर 50 रुपयाला कुठचाही पीस घ्या, तुम्हाला मिळून जाईल। कोणते कोणते फ्लेवर आहेत? पेरू आहे, ब्लूबेरी आहे, बबलगम आहे, कालाकट्टा आहे, फ्रूट बियर आहे, ऑरेंज आहे, लाइम आहे। म्हणजे 5-6 फ्लेवर आहेत। ओके, 7 फ्लेवर तुम्हाला मिळून जातील इथे। तर बघा, ते त्यांच्या शॉपचं नाव आहे। तर बघा, इथे प्रत्येक माणसाचं खरं लिहिलेलं आहे, चाय इज लाईफ। तर बघा, आता बघूया काय आहे तिथे। तर चला। नमस्कार सर, माझं नाव संतोष। ओके, आपल्या ब्रँडचं नाव स्वादिष्ट बिस्किट टी कप आहे। आपण मुंबईत अशी कल्पना काढली की तुम्ही चहा पिऊन कप खाऊ शकता। कप खाऊ शकतो? येस। आता इतर पिऊन चहावाले तिथे पेपर प्लास्टिकचा कप वापरतात, म्हणून आपण ॲल्युमिनियम कप काढला ज्याने की तुम्ही चहा पिऊन कप खाऊ शकता म्हणून। ओके, म्हणजे चहा सुद्धा संपवा आणि कप सुद्धा खाऊन टाका। मेरा 0 वेस्ट कॉन्सेप्ट बोलतो, कारण समजा जर तुम्ही पेपर प्लास्टिकचा तुम्ही जेव्हा कप यूज करता तेव्हा तो नाल्यात वगैरे अडकतो। ओके, पण तुम्ही जेव्हा हवाला कप वापराल, तुम्ही जर खाऊन जरी फेकून जरी दिलात तरी हा वेस्ट नाही होणार, डॉगी मारे ते खाऊन जाणार। ओके, आणि 10 ते 15 मिनिटात गरम चहा राहतो, कॉफी राहतो, कोल्ड कॉफी, हॉट कॉफी, नंतर खाऊन टाकायचा। काय प्राइस आहे त्याची? 20 रुपीज इच आहे। 20 रुपीज। जॅगरेटी 30 रुपीज आहे। 30 रुपये। कोल्ड कॉफी, हॉट कॉफी 30 रुपीज। आपल्याकडे अजून एक प्रकार आहे कपचा, तो चॉकलेट कप आहे। चॉकलेट कप लहान पोरं असा पॅरेंट्स बरोबर येतात, तरी चहा कॉफी पिऊ शकत नाही। ओके, म्हणून आपण त्यांना चॉकलेट एम्प्टी कप देतो, ते हॅपी राहतो। तर बघा, इथे चॉकलेट कप प्लस टी कप तुम्हाला बघायला मिळेल, जो की आपण चहा पिऊन लगेच खाऊन टाकायचा आहे। कोल्ड कॉफी भेटतं। ओके, हा कोल्ड कॉफी सुद्धा बघू शकता, यांचे बॅनर वगैरे लावलेले आहेत। तर इथे सगळं खायचे पदार्थ दिसतात। काकी काय आहे? चिकन किमा आहे, चिकन सवडा पाव आहे, कलेजी आहे, मटन आहे, चिकन आहे, सावजी मटन, सावजी चिकन, मटन कलेजी आहे, चिकन कलेजी आहे, तांदळाचे। बापरे, म्हणजे किती प्रकार आहेत बघा। सगळे चिकनचे प्रकार आहेत, मटनचे पण आहेत, मटनचे आणि चिकनचे सगळे प्रकार तुम्हाला इथे बघायला मिळते आणि ते सुद्धा ते इथे करतायत। मटन पण 300 वाले, 350 वाले, कलेजी, वजडी। तर चिकन 250, 300, 350, मटन तसंच त्यांच्या सुद्धा प्राइस आहेत। आणि तर इथे आपल्याला सगळ्या मच्छ्या बघायला मिळत आहे। तर काय काय आहे? पापलेट आहे, बांगडा आहे, सुरमई आहे। हे काय आहे? ही सुरमई आहे आणि ही पण सुरमई आहे। ओके, पीसेस आहे, छोटी मोठी। तर एकदम फ्रेश आहे, फ्रेश तुम्हाला बघायला मिळत आहे। तर प्राइस कशी आहे त्यांची? हे काय? चिकन किमा, कलेजी किमा। प्राइस कशी आहे यांची? चिकन वडापाव 50, कलेजी पाव 50, पाव 50। ओके ओके ओके। त्याच्यानंतर इकडे वाव, तर इथे एकदम अशा डिश तयार करून ठेवल्या आहेत। ओके, तर हा चिंबोरी तुम्हाला बघायला मिळते। शिंपल्या। ओके, ह्या शिंपल्या। हा, आणि हे वाले चिकन बॉल। ओके, म्हणजे सगळे चिकन आणि मच्छीचे प्रकार आहेत। आपले चिकन, मच्छी आणि हे व्हेज मध्ये। ओके, हे व्हेज मध्ये। साबुदाणा उपवासासाठी फ्रेंच फ्राईज, मोदक सुद्धा तुम्हाला मिळून जातील इथे। सोलकढी पण आहे। सोलकढी पण आहे। ओके ओके ओके। तर इथे सगळे बॅनर वगैरे तुम्हाला दिसतील। तर काम चालूच आहे।
आता हे काय हलवा हलवा आहे की पापलेट? ओके, तर हे पापलेट आहे. तर हे कशात फ्राय करतोस? रव्यामध्ये? तांदळाचं पीठ. ओके, तर हा दादा इथे मस्तपैकी फ्राय करतोय तांदळाच्या पिठामध्ये. त्याची प्राइस काय आहे? 400 एकच ना पीस. ओके, तर इथे पूर्ण ताजी ताजी मच्छी दिसते. तर सगळी कोकणी कुठून आणली ही मच्छी? क्रॉफरेट मार्केट. ओके, काय प्राइस आहे यांची? प्रॉन्ससाठी 250ला 6 पीस आहेत. 6 पीस. बोंबील आहे 200ला 6. 200. सुरमई 300, 250. ही सुरमई आहे एवढी मोठी. तर केवढी मोठी आहे बघा ती सुरमई. आणि हे बांगडा. बांगड्याची काय प्राइस आहे? 80 रुपये. ओके, तर एकदम फ्रेश ना? तर त्याच्यासारखीच फ्रेश आहे मच्छी. सगळे चिकनचे प्रकार दिसत आहेत. सगळे चिकन मच्छी हेच आहे ना सगळे? ओके, तर काय प्राइस आहे? हे काय आहे? हे चिकन. आणि हे? ओके, तर यांची प्राइस काय? 250 रुपये. ओके, चिकन करी, चिकन 200, 250 रुपये करी, प्रीमियस करी आणि शेल करी. हे कसे आहे? 250 रुपये. आणि हे काय? चिकन बिर्याणी 200 रुपये तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू. ओनली व्हेज. तर इथे अस्सल पुण्याची मिसळ तुम्हाला बघायला मिळते. दादा कशी प्राइस आहे याची? 100 रुपये थाळी. त्याच्यात एक्स्ट्रा काय परत? पाव वगैरे? 5 रुपये. ओके, तर हे 100 रुपये थाळी आहे. एक्स्ट्रा तुम्ही घेऊ शकता. तर ते फुल रेडी करून ठेवलंय ते. अनलिमिटेड. ओके, तर अनलिमिटेड तुम्हाला मिळून काहीतरी वेगळं. तर हे खरवस आहे. गुळातला आणि साखरेतला खरवस. म्हणजे डायबिटीस विदाऊट डायबिटीस वाल्यांना गुळाचा खरवस डायबिटीस वाले खाऊ शकतात. ओके, तर कसं आहे? 150 रुपये पाव किलो, 300 रुपये अर्धा किलो फॅमिली पॅक. फॅमिली पॅक 300 रुपयाला फॅमिली पॅक अर्धा किलो. तर आपण आलोय आता. इथे भेळ वगैरे तुम्हाला मिळून जाईल. काकी कशी आहे भेळ? किती रुपये? पुणेरी भेळ कशी प्राइस? 100 रुपये. ओके, तर हे बघा इथे सगळे वेगवेगळे फ्लेवर तुम्हाला बघायला मिळतात आणि ते सगळं त्याच्यामध्ये टाकणार आहेत. आणि अस्सल पुणेरी भेळ तुम्हाला मिळून जाणार आहे. हे काय? मटकी. मटकीची भेळ. ओके, तर मटकी सुद्धा आहे इथे. तर इथे सगळं भेळचं सामान दिसतंय. मसाला पापड क्या प्राइस आहे? 100 रुपये. ओके, तर 100 रुपयाला तुम्हाला मसाला पापड सुद्धा मिळून जाईल, जो की स्टार्टर म्हणून आपण खातो. तर पापड बघा केवढा मोठा आहे. तर इथे आपल्याला काहीतरी वेगळं बघायला मिळतंय. तर इथे महाराजांची मूर्ती ठेवली. म्हणजे बघा खूप मस्त वाटलं. इथे पहिला शॉप असा मिळाला जिथे महाराजांची मूर्ती आपल्याला पहिली बघायला मिळाली. तर दादा काही आहे? ओके, स्ट्रॉबेरी मौजूद आहे, ब्लॅक करंट, हॅलोविन, मॅजिकल स्मोकी. कशी प्राइस आहे? वर्जिन पावडर 100ला आहे. स्ट्रॉबेरी किवी, ब्लॅक करंट 130 रुपये. 130. आणि हॅलोविन आणि मॅजिकल स्मोकी 150 रुपये. तर आता आपण इथे आलो आहे. इथे काय फ्रेश वेग हॅपीनेस आपल्याला बघायला मिळते. तर इथे बघू शकता वेगवेगळ्या फ्लेवर्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत. हा चॉकलेट फ्लेवर आहे ना? आणि हा वाला? ओके, व्हाईट चॉकलेट. काय काय कशी प्राइस आहे? 70 200 पर्यंत. ओके, तर हे बघा ग्रीवा वॉफर बाईट. तर इथे 23 नंबरचं शॉप आहे आणि बघू शकता. तर इथे मेनू कार्ड सुद्धा दिलं आहे. आणि हे बघा इथे तुम्हाला हे सगळं बघा. तर इथे खूप भारी आणि खूप एकदम डिझायनर गोष्टी आपल्याला बघायला मिळत आहेत. तर हे बघा इथे सुद्धा तुम्हाला मेनू कार्ड बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर इथे वेगवेगळे फ्लेवर तुम्हाला बघायला मिळतात. 200 स्टार्टिंग रेट 200 म्हणजे कोणता पण 200 आहे. ओके, तर कुठलाही फ्लेवर घ्या तुम्हाला 200ला मिळून जाणार आहे. ते सुद्धा ते फ्रेश बनवत आहेत. हे फक्त तुम्हाला सॅम्पल म्हणून ठेवले. आणि ते मेनू कार्ड सुद्धा बघायला मिळते.
तर इथे तुम्हाला मोरवळी वगैरे बघायला मिळेल. काका याची प्राइस कशी आहे? 650. ओके, तर ही 650ला तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर हे 400, तर हे तुम्हाला 400 पर्यंत मिळून जाणार आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला पाट वगैरे बघायला मिळेल. ते काय आहे? रोटी मेकर. ओके, वुडनचा आहे ना तो? तर तो रोटी मेकर आहे. त्याची काय प्राइस आहे? 2200. तागवानी 2200. ओके ओके ओके, तर तो तागवानी आहे आणि 250. किती? 2500चा आहे तो. ओके, तर हे सगळं वुडनचं आहे ना? हँडमेड आहे सगळं मोस्टली. ओके, तर इथे पर्स वगैरे सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर आता आपण पुढच्या स्टॉलला जाऊया. काय आहे? काहीतरी युनिक दिसतंय. महाराजांचं सगळं दिसतंय इथे. निर्माता शंकर प्रसाद, सहनिर्माता रमेश भालेकर यांची वानखंडजोगी कलाकृती अर्थात त्या मुद्रांच्या तालावरती पुन्हा एकदा मराठमोळा हा ठसका तुमच्यासमोर साकार होत. अर्थात लावण्य अप्सरा पुढे पुन्हा एकदा करत अशा अनेक लावणींनी अनेक अगदी लावण्यवतीने आपली ही कला समृद्ध केली. खरं तर लावण्यवती ह्या लावणीची आई असेल तर वडील म्हणून त्याचं काम शाहीराने केलं. बरं, शाहीराची जसं विरजच 50 रुपयापासून. चला आता आपले गड किल्ले हक्काने मिळू. तर हे इथे ब्रॉच वगैरे तयार केलेत आणि 50 रुपयापासून स्टार्टिंग रेट आहे. तरी ते तुम्ही बघू शकता. ओके, म्हणजे हे मॅग्नेट पण आहे आणि पिन पण आहे. तर बघू शकता, मॅग्नेट पण आहे आणि पिन सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. आणि सगळ्या किल्ल्यांची नावं तुम्हाला याच्यावर मिळून जातील, प्लस त्यांचा फोटो. आणि टी शर्टची प्राइस 400. कोणताही ऑनलाईन 500 आहे आणि आपल्याला इथे 400 पर्यंत मिळून जाणार आहे. छत्रपती महाराजांच्या सगळ्या इथे गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर हा शेवटचा स्टॉल आपण बघतोय. तर आता आतमध्ये एकदा जाऊया आणि विचारूया. त्यामुळे त्याचा देखील आस्वाद निश्चित घ्या. म्हणजे आई मधला आणि बाबांमधला बा असा शब्द एकत्र केला की आबा नावाचा शब्द तयार होतो, नाही का? जो खास करून 50 रुपयाला तुम्हाला कुल्फी मिळून जाईल. खूप फ्लेवर तुम्हाला बघायला मिळतात. आणि अशाच या समोर लढीवाळपणे म्हणते की आबा जरा सरकून बसा की नीट हात चोरीत चाललाय कुठे. सादर करण्याकरता अभिनेत्री वर्षा दर्पे. फायनली आम्ही फिरून बाहेर आलो आणि खूप जास्त मजा केली. म्हणजे खूप स्टॉल आहेत तुम्हाला बघायला मिळतील आणि म्हणायला गेलं तर खूप महागडे स्टॉल आहेत. त्याच्यामुळे सहसा कोण घ्यायला बघत नाही, पण खूप मस्त स्टॉल आहेत. त्यांच्या काही लोकांच्या शाखासुद्धा आहे. तर तुम्ही आता उद्या शेवटचा दिवस आहे. आज जर मी ब्लॉग टाकला तर लगेच बघा आणि उद्या इथे व्हिजिट करा. सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत चालू असतं. तर पहिला बॅनर बघितलं तर उद्या काय कार्यक्रम आहे ते सुद्धा तुम्हाला समजून जाईल. तर खास तुमच्यासाठी मी गडबडीत आलो आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या सफर कोकणात चॅनलवर नवीन असाल तर बाजूच्या रेड बटन क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. तर आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. बाय बाय.